नमस्कार मंडळी. हे पहा इथं आपण मेथी टाकलेली होती आणि त्याच्यानंतर मेथी संपल्यानंतर जे पाऊस चालू झाला तर त्या पावसाने इतकं वावरामध्ये गवळ झाले पहा. तर इकडे आज चालू आहे जरा गवळ काढायचं काम. म्हणलं कसं आहे असं इथून तर इथपर्यंत आज सगळं गवळ काढून घेऊ. याच्यामध्ये आमचं काडी गवत म्हणजेच मार्वेलचं जे गवत आहे ते लावायचं प्लॅन आहे. पण म्हणजे हे सगळंच लावायचं दर केवढा पट्टा, पण एवढं बेन आपल्याला एकखटी कुठं भेटणार नाही. तर मग आमचं असं ठरलं, एका पाहुण्यांकडं आहे बेन, तर ते म्हटले घेऊन जा. मग म्हटलं एवढा जो टप्पा एवढा साफ करून घेऊ आपण. 1 गुंठ्याचा माना असं का, अर्धा गुंठा, 1 गुंठ्याचा माना. तर एवढं बेन आणू म्हणजे काय होईल, जेणेकरून 1 गुंठ्यामध्ये आपण लागवड करून घेऊ. ते मोठं झालं का मग हळूहळू हे पुढं लावून घ्यायचंय. आणि इकडे आपलं बाहुगबाली गवत लावायचं काम चालूच आहे. पण त्याच्यापूर्वी म्हणलं आधी एवढं काढून घेऊ, कारण गवत थोडंच आहे. परत पावसाचं वातावरण जर झालं, पाऊस जर आला तर परत सगळं चिखल होऊन जाईल, गवत उपटता यायचं नाही. गवत उपटता येणार नाही. पा इकडे चालू आहे तुरुबाळ पण आम्हाला मदत करू राहिले. सुट्टी तवर कसं आहे आता मध्ये मध्ये लुटुपुटू आहेच यांची. हे पण इकडे आम्ही आधी बाहुबली गवत लावायला घेतलं होतं बरं काय. बघा इथं बादल्या भरून ठेवल्या दोघांनी 2 साऱ्यांमध्ये इथपर्यंत लावलंय. इथून एवढं इकडचं लावायचं राहिलेलं आहे. इकडच्या एवढ्या साऱ्या रोज थोडं थोडं लावतोय. म्हणजे कसं एकखटी माणूस दमत पण नाही, कारण सगळी लागवड जी आहे ती उभं राहून म्हणजे असं वाकून करावं लागत. ती कंबर बिंबर पार जाम होऊन जाते. आणि पाऊस पण ये जा करतोय. तर त्याच्यामुळं कसं जसं वेळ भेटेल तसं आधी आम्ही लावायला घेतलं होतं. पण म्हटलं आधी एवढं गवत काढून घेऊ, कारण काल दुपारी पाऊस झाला, त्याच्यानंतर मग पाऊस झाला नाही. थोडं उघडलंय तर मग व्यवस्थित उपटून पण येत आहे. म्हटलं पाऊस झाला की कसं पावसामध्ये आपल्याला व्यवस्थित आता ओले तर याच्यामध्येच काड्या खोसून देता येतील. ह्या वाफ्यांना परत मशागत करायची गरज नाही आहे. त्याच वाफ्यांमध्ये मार्वेल गवत जे आहे ते लागून जाईल. बरेच जण विचारत होते मार्वेलचं आहे का, तर आता आपण लावणार आहे. बघू आता कसं होतंय काय. एक 5-6 वर्षापूर्वी आमच्याकडे होतं बरं का मार्वेलचं गवत, पण त्यावेळेस पाण्याची पण कमतरता होती. उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नव्हतं, तर त्याच्या काड्या कडक होऊन जायच्या, कापता येत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ते मोडलं होतं. पण आता परत प्लॅनिंग केलंय जरा पुढचं कसं दरवेळेस वेगळं वातावरणानुसार. तर चला मंडळी इथपर्यंत आणलंय काढीत, आता एवढा टप्पा पूर्ण करून घेतो. मग पुढचं कसं एकदा इथं गवत लागवड झाली की मग नंतर आम्ही इथून पुढचं गवत काढायला चालू करणार आहे.